जय छत्रपती शिवाजी महाराज, जय शंभू महाराज, जय जिजाऊ मासाहेब. शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्र या पुण्यभूमीमध्ये माझा जन्म झाला, हे मी माझं भाग्यच समजतो. महाराष्ट्रातील सर्वोच्च उंच शिखर म्हणजे कळसूबाई. कळसूबाई हे शिखर पायथ्यापासून 1646 मीटर उंची एवढं आहे. तर आज आम्ही चाललो आहोत ते कळसूबाई शिखर या ट्रेकिंगसाठी. कळसूबाई हे शिखर अहमदनगर जिल्ह्यात अकोला तालुक्यात बारी या गावात आहे. तर या शिखरावरती जाण्यासाठी बारी गावातून वाटा आहेत. तर नमस्कार मित्रांनो, आजचा अचानक आणि भयानक ठरलेला प्लॅन म्हणजेच कळसूबाई शिखर ट्रेकिंग करण्याचा. तर आत्ता रात्रीचे वाजलेले आहेत 11:30. तर आम्ही निघालो ठाकूर विलेज कांदिवली ईस्टमधून कळसूबाई शिखर इथे. तर आम्ही आत्ता जाणार आहोत ते दहिसर टोल नाका, म्हणजेच पहिला टोल लागणार आहे तो दहिसर चेक नाक्याचा. तिथून आम्ही घोडबंदर मार्गे ठाणे, त्यानंतर नाशिक हायवेच्या इथून इगतपुरी या इथून एक्सप्रेस हायवेने जाणार आहे. तर आपल्याला जाताना दहिसर टोल नाका, त्याच्यानंतर इगतपुरी टोल नाका, असे हे 2 टोल नाके लागणार आहेत. आणि त्यानंतर आम्ही भंडारदरा रोडने कळसूबाई शिखर या ठिकाणी जाणार आहोत. तर मित्रांनो, कळसूबाई हे शिखर महाराष्ट्रातील सर्वोच्च उंच शिखर आहे. तर या शिखरावरती जाण्याची भन्नाट आयडिया कोणाची असेल तर ती म्हणजे प्रथमेश साहिल. प्रथमेश साहिलने मला सांगितलं होतं की गेल्या आठवड्यातच आम्ही जाऊया या कळसूबाईच्या ट्रेकिंगला, पण मला कामावरती सुट्टी न मिळाल्या कारणामुळे मी या शिखरावरती गेल्या आठवड्यात जाऊ शकलो नाही. तर आत्ता मला या आठवड्यामध्ये सुट्टी भेटली आहे. तर मी बोललो, तू जर म्हणत असशील तर जाऊ आपण ट्रेकिंगसाठी. माझा पण फर्स्ट ट्रॅक असेल हे कळसूबाई शिखर म्हणजे. तर आम्ही आत्ता चाललो आहोत ते मागाठाणे या ठिकाणाहून. आत्ता आम्ही आहोत ते वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला. तर बोरिवलीवरून आम्ही आत्ता नॅशनल पार्कचं ब्रिज क्रॉस करून दहिसर टोल नाक्यावरून जाणार आहोत. तर दहिसरचा टोल पहिला लागतो तो म्हणजेच दहिसरचा टोल. आमची स्वतःची कार आहे ती म्हणजेच वॅगनर VX आहे, ती आम्ही घेऊन चाललो आहोत या ट्रेकिंगसाठी. तर दहिसरचा टोल हा 45 रुपयेचा आहे. तर कळसूबाई शिखरला जाताना या ठिकाणाहून आम्हाला पहिला लागणार आहे दहिसरचा चेक नाका, त्याच्यानंतर लागणार आहे तो इगतपुरी टोल नाका. तर या प्रवासामध्ये आम्हाला 2 टोल नाके लागणार आहेत. तर दहिसरचा टोल आहे हा 45 रुपये प्लस इगतपुरीचा टोल आहे हा 140 रुपये. जसा इगतपुरीवरून 140 रुपये जाण्याचा टोल आहे, तसंच एंड गेटला पण 140 म्हणजेच 280 रुपये टोल आहे. तर या ठिकाणी साधारणतः दोन्ही टोलचा खर्च मिळून येण्या जाण्याचा टोल नाक्याचा खर्च 650 साधारणतः इतका येऊ शकतो. मित्रांनो, आत्ता आम्ही पोचलो आहोत ते म्हणजेच दहिसर चेक नाका.
तर दहिसर चेकनाक्याच्या इथे आत्ता टोल कापणार आहेत, ते म्हणजे 45 रुपये. तर तुम्ही पाहू शकता दहिसर चेकनाका. तर आमचा टोल कापलेला आहे. CCTV कॅमेऱ्याच्या बाजूलाच आमच्या गाडीचा नंबर दाखवला आहे, त्या म्हणजे आमचा 45 रुपये टोल कापलेला आहे. आणि आत्ता आम्ही चाललो चेकनाक्याच्या पुढे म्हणजे घोडबंदर या साईडला. तर मित्रांनो, आम्ही आत्ता पोचलो आहोत ते म्हणजे फाउंटन हॉटेल घोडबंदर या ठिकाणी. तर इथे आत्ता आम्ही बघतोय ते म्हणजेच गाडीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी आणि CNG फुल करण्यासाठी. तर मला वाटतंय की ते CNG साठी गाड्यांच्या लाईन दिसत नाहीत, त्यामुळे या ठिकाणी CNG संपला असावा. तरी पण आम्ही चेक करतो या ठिकाणी CNG आहे का. तर मित्रांनो, या ठिकाणी आम्हाला CNG भेटला नाही. तर आम्ही आत्ता चाललो आहोत ते म्हणजेच घोडबंदर या रोडने ठाणेवरून इगतपुरी मार्गे कळसुबाई शिखर या ठिकाणी. तर चला तर पाहू आपण आत्ता. बघा, घोडबंदरचं जे खाडीवरून जे ब्रिज आहे वसई लेक, त्यावरून न जाता आपण त्या वसई लेकच्या अगोदरच सर्व्हिस रोडने ब्रिजच्या खालून घोडबंदर मार्गे ठाणे या रोडने जायचं आहे आपल्याला. तर आत्ता आम्ही आलो ते घोडबंदर ब्रिजच्या खाली. तर आत्ता हा सरळ रोड जातो तो ठाणे मार्गे नाशिक एक्सप्रेस हायवेला. तर आत्ता रात्रीचे 11:30 वाजून गेले आहेत आणि ते ट्रॅफिक झालेलं आहे. त्या म्हणजे इथे मोठी वाहनं या रोडने जास्त प्रवास करतात, त्यामुळे या ठिकाणावरून एक अर्ध्या तासाच्या अंतरापर्यंत ट्रॅफिक असू शकतं. तर प्रथमेश यांनी आता या गाडीमध्ये साऊंड सिस्टमवरून जोरात गाणी लावली आहेत. तर मी त्याला बोलून जरा आवाज कमी कर, पण लॉंगचं रनिंग असल्यामुळे जरा गाणी गाडीमध्ये चालू असते की जरा बरं वाटेल. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आम्ही पोचलो आहोत ते म्हणजे सकाळी 4:30 वाजता कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या बारी या गावी. तर सकाळी 4:30 ते 6:30 म्हणजे 2 तास आम्ही गाडीमध्येच झोपलो होतो. या ठिकाणी छोटंसं एक मंदिर आहे, या ठिकाणी आम्ही गाडी पार्क केली होती. त्यानंतर आम्ही फ्रेश होऊन 6:45 वाजता कळसुबाई शिखर या ट्रेकिंगसाठी निघालो. तर तुम्ही बारी या गावी स्वतःची जर 4 व्हीलर आणली असेल तर तिथे 50 ते 100 पार्किंग फी आहे, ती तुम्ही भरून ट्रेकिंगसाठी येऊ शकता. तर मित्रांनो, पावसाचा सीझन असल्यामुळे तुम्ही या कळसुबाई शिखराच्या पर्वताच्या मध्ये असे निसर्ग सौंदर्य दृश्य बघू शकता, म्हणजे ते म्हणजे धबधबे. पावसामध्ये धुकं असल्या कारणामुळे कळसुबाई शिखर हे धुक्याच्या मध्ये दडून गेलं आहे. तर तुम्ही बघू शकता की ते धबधबे. तर आम्ही ट्रेकिंग सुरू केली सकाळी 6:45 वाजता. तर माझ्यासोबत आहे प्रथमेश साहेब, तर ते आता तुम्हाला काही माहिती सांगते. तर अशा प्रकारे मित्रांनो, पहिला टप्पा, पहिली शिडी आपण चढत आहोत. ही वाली आहे पहिली शिडी. आणि हा पाठीमागचा माझा दृश्य बघू शकता, व्ह्यू बघू शकता तुम्ही. मजबूत आपण डॅमच्या इथून आलो ते दम लागतो ना, दम लागतो.
मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये प्रथमेश साहिल बोलला होता की पहिली शिडी आहे. तर ते शिडी आहेत म्हणजे जसं आपण रायगडला ट्रेकिंग करण्यासाठी जात असता तिथे छोट्या छोट्या पायऱ्या आहेत, त्याचप्रमाणे इथल्या गावातील लोकांनी ट्रेकिंगसाठी येणाऱ्या लोकांसाठी एक चांगलं काम केले. ते म्हणजेच लोखंडीचे पाईप लावून इथे रॅम्प सिस्टम बनवले आहे. तर आत्ता मी जी चढत आहे ती म्हणजेच पहिली शिडी आहे. कळसुबाई शिखरावरती जाण्यासाठी जी पहिली शिडी लागते ती म्हणजे ही. तर या शिखरावरती जाण्यासाठी एकूण 4 शिड्या आहेत. तर पाऊस असल्या कारणामुळे या शिडीवर चढत असताना स्वतःचा जीव सांभाळून एकदम आरामात कुठलीही घाई न करता या शिडीवर तुम्ही प्रवास करा. तर मित्रांनो, पहिली शिडी पार करून आम्ही आत्ता पोचलो ते म्हणजे अर्ध्या तासाच्या प्रवासावरती. तर तुम्ही इथून पाहू शकता बारी गावातील व्ह्यू. तर मित्रांनो, मी आत्ता ट्रॅकिंग करत असताना माझ्या नजरेस आलं ते म्हणजेच इथे बघा, तुम्ही बघू शकता प्लॅस्टिकच्या बॉटल्स टाकलेल्या आहेत. तर आपण या बॉटल्स जिथे तुम्ही ट्रॅक करत असताना की या ठिकाणी एका अर्ध्या तासाच्या अंतरावरती दुकानं असतात. तर त्या दुकानाच्या बाहेर कचऱ्याचा डबा असेल त्या ठिकाणी टाका किंवा स्वतःसोबत एक पिशवी बाळगा किंवा जो वेस्ट कचरा असेल तो आपल्या स्वतःच्या पिशवीत टाका. जर तुम्ही पर्यटन स्थळाची स्वतः काळजी घेतली नसाल तर दुसऱ्यांकडून आपण काय अपेक्षा ठेवायची. तर मित्रांनो, माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही कुठल्याही शिखरावरती जा किंवा कुठल्याही गडकोट किल्ल्यावरती जा तर तुम्ही कचरा करू नका, जेणेकरून आपले पर्यटन स्थळे व्यवस्थित राहतील. पहिली शिडी पार करून आम्ही आत्ता पोचलो आहोत ते म्हणजे दुसऱ्या शिडीच्या इथे. अजून एक शिडी आम्हाला लागलेली आहे. हे बघा, किती शिडी आम्हाला लागली परत चढते. ह्या पाठचा व्ह्यू तुम्ही दाखवतो तुम्हाला. हा व्ह्यू पाठचा. चला, तर फक्त चालताना आमच्या पुढे आता काही माणसं याच वाटेने गेलेत, त्यामुळे थोडंसं पाणी खराब झालेलं आहे, नाही तर पिण्यायोग्य पाणी आहे. तर आपण आता चढणार आहोत आपली तिसरी शिडी. तुम्ही पाहत आहे की लालवाली शिडी. चला, आपण तिसऱ्या शिडी क्रॉस करणार आहोत आता. बघू शकता मी चाललो आहे. फोटोग्राफर प्रथमेश साहिल. अशा प्रकारे मी पण चाललेलो आहे वर. हालत भरपूर खराब होते. पावसामध्ये काय वाटत नाही, पावसामध्ये दम वगैरे काय लागत नाही. हा एक मेन पॉईंट आहे. म्हणजे काय बोलते त्याला, काय कोणता पॉईंट बोलतो तरी भाऊ, ते आठवत नाही. कमेंटमध्ये सांगा, तुम्ही कमेंटमध्ये सांगा कोणता पॉईंट बोलतो त्याला. तर कळसुबाई शिखर चढताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले बूट आहेत ते चांगले पाहिजे, ग्रीपवाले बूट पाहिजे. असे बूट चालत नाही. बघा, एक बूट आहेत ना त्याला ग्रीप पकडत नाही. बघा, एकदम प्लेन झाले. तर एकदम असे ज्यांना ग्रीप असेल तेच बूट आणा. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, तुम्हाला झऱ्याचं पाणी दाखवतो. तर बघा, हे झऱ्याचं पाणी आहे, एकदम शुद्ध पाणी आहे. हे एकदम मिनरल वॉटर, प्युअर मिनरल वॉटर आहे. बघा, हे आतमधनं खोदत नाही. ते बघा, हे झरा आहे, पाण्याचं झरा. तर आत्ता आम्ही आलो आहोत ते कळसुबाई शिखरच्या पायथ्यावरून आलो आहे. तर आम्ही आता 2 शिडी क्रॉस करून तिसऱ्या शिडीच्या इथे आलो. तर मला जरा तहान लागली आहे. तर इथे बघा, या डोंगराच्या एकदम मधोमध तर इथून खड्डा आहे, खड्ड्यात थंडगार जसं फ्रीजचं पाणी आहे त्याच पद्धतीने हे पाणी आहे. तर मी बघा पाणी पितोय, थंडगार असं पाणी आहे.
मस्त पाणी आहे, फ्रीज, सेम फ्रीज सारखं पाणी आहे. तर बघा निसर्गाच्या कुशीतून काय पाणी येतं पाहू शकता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गडावरती टाके असायचे, टाक्यांवरती पाणी शुद्ध असायचं. तर आत्ता मी काही वर्षे ट्रॅकिंग करत आहे, तर गडावरती बघतोय तर अस्वच्छता, कोणी पर्यटक जात आहेत तर कचरा करतायत. तर माझी विनंती आहे की त्या लोकांनी इथे कचरा करू नये, कारण इथे बाकीचे पर्यटक आहेत ते स्वच्छता मोहीम राबवतात. तर तुम्ही पण त्यांच्यासाठी कृपया मदत करावी हीच विनंती. तर आपण आता लास्ट स्टेप चालणार आहे, 4थी शिडी. तर मी एकदा पाणी पितो. तुम्हाला या शिखरावर जाण्यासाठी मुख्य वाट ही बारी गावातून जाते. भंडारदऱ्यापासून बारी हे गाव किलोमीटर अंतरावरती आहे. बारी गावात जायचं असल्यास मुंबई नाशिक मार्गावर इगतपुरी गाठावे. इगतपुरीवरून भंडारदऱ्याला जाणाऱ्या एसटीने बारी या गावी यावे. येथून शिखरावर जाण्यासाठी साधारणतः 3.5 तास लागतात. जर तुमचं स्वतःचं वाहन असल्यास मुंबई कसारा मार्गे घोटी गाठावे. घोटी सिन्नर मार्गावर भंडारदरा फाटा आहे. या फाट्यावरून भंडारदऱ्याला जाताना भंडारदऱ्याच्या अलीकडे 6 किलोमीटर अंतरावर बारी हे गाव आहे. तर मित्रांनो, तुम्हाला मी या कळसूबाईच्या डोंगराबद्दल काही माहिती सांगणार आहे जी मला गावामधून समजली आहे. तर कळसूबाईचा इतिहास म्हणजे एक दंतकथाच आहे. प्राचीन काळी कळसू नावाची कोळ्याची मुलगी होती. ती पाटलांच्या घरी कामाला होती. कामाला लागण्यापूर्वी तिने पाटलाला अट घातली होती की मी केर काढणे व भांडी घासणे सोडून इतर कामे करेन. एकदा पाटलाच्या घरी भरपूर पाहुणे आले. पाटलाने कळसूला भांडी घासायला लावली. त्यामुळे चिडून कळसू डोंगरावर जाऊन राहू लागली. तोच कळसूबाईचा पर्वत डोंगर होय. पर्वतांमध्ये हा सुंदर असं दृश्य सूर्यदेवताला तुम्ही पाहू शकता. हा बघा किती एकदम मस्त आणि एकदम सुंदर दिसतोय. आणि हा व्ह्यू मी तुम्हाला एक अजून एक दाखवतो. अशा बघा हेलिकॉप्टर बघा. तर मित्रांनो, पायथ्यापासून सह्याद्रीचं आपलं कळसूबाई शिखर याच्या मध्यंतरावरती आम्ही आलो आहोत. तर तुम्ही पाहू शकता की इथे डोंगराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये धबधबे पाहू शकता. तर इथे या ठिकाणी तुम्ही फोटो पण काढू शकता, पण कृपा करून या एकदम दरीच्या कडेला जाऊ नका या ठिकाणी. तर या ठिकाणी कसा
पावसामध्ये खूप वारा असल्या कारणामुळे रिस्क घेऊ नका. तर तुम्ही ही रॅम्प आहे, लोखंडी रॅम्प, ते सोडून त्याच्यात थोडं आतमध्ये राहूनच तुम्हाला फोटो काढायचे असेल तर काढू शकता तुम्ही. कृपा करून या दरीच्या एकदम कडेला जाऊन फोटो काढण्याची रिस्क घेऊ नका. धुकं आलेलं आहे बाष्पीभवन. तर पाहू शकता इथे, हा बघा इथे प्रथमेश साहिल आहे आणि वरती आता मी दिसतोय तुम्हाला. मला पुढे यूट्यूबवर भेटलेले मित्रमंडळी ते आता इथून गायब झालेले आहेत. हे बघा मगाशी दिसत होते, त्या धुक्याच्या कारणामुळे आता बघू शकता तर तिथली माणसं गायब झाली आहेत, म्हणजे ते आता चालत आहेत. अजून आम्हाला हे बघा या ठिकाणी जायचं आहे, म्हणजे आता बघा धुकं असल्या कारणामुळे आपल्याला हे मंदिर दिसत नाही आहे. आणि वरती आपण जसं ढग असतात तसं तुम्ही ढगाच्या प्रकारे आपण बघू शकता. आपण जसं तर प्रथमेश साहेब चालला आहे शकता, बघू शकता तुम्ही. तर मी व्हिडिओ बनवत आहे बघा. तर मित्रांनो, फायनली आपण पोचलेलो आहोत ते म्हणजेच एकदम टॉपला, म्हणजेच कळसुबाई शिखराच्या इथे टॉपला. तर तुम्ही वरून पाहू शकता की आपल्याला खालचं जी वस्ती आहे बारीगाव हे काहीच दिसत नाही. तर आपण 1646 मीटर उंचीवरती फायनली येऊन पोचलेलो आहोत. जी आपली ड्रीम ट्रेक होती ते आपण कंप्लीट केलेली आहे. तर वरती एकदम तुफानी वारा आहे आणि धुकं असल्या कारणामुळे जी फिलिंग येते आहे आता जी, ती म्हणजे मन मोहून टाकणारी आहे. तर आत्ता आम्ही फायनली वरती कळसुबाईच्या मंदिराच्या इथे जाण्याची आमच्या मनात उत्सुकता आहे. तर आम्ही चाललो आहोत ती लास्ट नंबर शिडी म्हणजे 4 नंबर शिडी. या शिडीवरून आम्ही आत्ता जाणार आहोत ते म्हणजेच आई कळसुबाईच्या मंदिरामध्ये. तर या ठिकाणी नवरात्रोत्सवाच्या दिवसांमध्ये लाखो भाविक जण या कळसुबाईच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी येत असतात. हा प्रथमेश आता हा इथेच बसणार आहे. तो बोलतो माझे तर वरती डेअरिंग नाही आहे मंदिर इतकी आहे, हवा एवढी आहे ना. तर या टायमिंगला आम्ही या ठिकाणी 2च जण आहोत आणि बघू शकता तुम्हाला मी दाखवतो. इथे रिस्की शिडी आहे एकदम उतरण्यासाठी. इथे 2 शिड्या आहेत. तर एकदम हवा एवढी तुफानी आहे ना की काय बोलू नका. तर पाहू शकता ही एकदम रिस्की शिडी आहे. तर तुम्ही याल तर या साईडने कधीच उतरू नका. तर बघू शकता तुम्ही खतरनाक शिडी आहे बघा. एकदम काहीतरी आहे ते म्हणजे जीव धोक्यात घालून येईल. तर मित्रांनो या साईडने कधीच येऊ नका. वरती आलात तर तुम्ही या शिडीने येऊ शकता. हे तर बघा आज फर्स्ट टाइम मी एवढा ट्रॅक केलेत, पण या ट्रॅकला भरपूर मी दमलो आहे. तर पाहू शकता हे बघा मी एकदम वरती आलो. हे बघा खालचं काय शिडीवरून आम्ही वरती आलो. किती जीवघेणी शिडी आहे बघा, एकदम स्ट्रेट शिडी आहे. तर मित्रांनो तुम्ही जर या शिडीवरून येत असाल तर स्वतःच्या जीवाची काळजी घ्या, घरच्यांचा विचार करा, रिस्क घेऊ नका. तर हे बघा भरपूर आहे. तर आता मी लास्ट पॉईंटला जाऊन तुम्हाला व्ह्यू दाखवीन की व्हिडिओ समाप्त झालेला आहे. तर बघा इथे तुफानी
आता आम्ही ते तुफानी वारा आहे इथे. जोपर्यंत कोण बघू चौथा, शकता पाचवा हे येत बघा नाही एकदम तोपर्यंत. स्ट्रिक आहे, एकदम हार्डवाला ट्रॅक आहे हा. जोपर्यंत दुसरा कोण येत नाही तोपर्यंत आम्ही पुढे जाणार आम्ही नाही. कलावंती दुर्ग पाहिला, कलावंती दुर्ग पेक्षा हा हार्ड ट्रॅक आहे. तर पाहू सुबह शकता शिखर हे म्हणजे एकदम शिखर आहे. भयंकर असं काय बोलते त्याला भयंकर. खतरनाक. आईला ए बाई खाली बस, खाली तर तुम्हाला एकदम खाली बस, खाली बस. ट्रॅक अनुभवायचा असेल तर हा कळसुबाई शिखर. जर वा. ज्याला कोणाला बीपीचा हार्टचा त्रास असेल तर तुम्हाला त्याने जर जीव वाचवायचा कृपया असेल, करून तर ह्या ट्रॅकला येऊ नये. पावसाळ्यामध्ये म्हणजे मान्सून सीझन मध्ये येऊ धन्यवाद. नका. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ पाहून समजतच असेल प्रथमेश किती घाबरलेला आहे या ट्रॅकला. तर मी तर खूप खुश झालो आहे, कारण मी जेव्हा 3 तासाचं रनिंग करून फायनली माझ्या समोर जेव्हा आई कळसू आईचं मंदिर दिसत होतं तेव्हा मी खूप खुश झालो आणि माझा थकवा निघून गेला. तर फायनली मी कळसू आईच्या मंदिराच्या इथे आहे. तर तुम्ही पाहू शकता तुफानी वारा आहे इथे. मी एकदम दरीच्या एकदम कडेला जाऊ शकत नाही, कारण एवढा वारा आहे की तो वारा आम्हाला फेकून देत आहे. तर इथे आम्ही बुटं जरी काढली आहेत बाहेर तर ती बुटं दरीतमध्ये उडून जात आहेत. तर आपली बुटं आपण या सीझनला आलात तर सांभाळून ठेवा. बॅगा, रेनकोट असेल तर कृपया करून रेनकोट घातला असेल तर तो कृपया वरती येऊन रेनकोट काढा, कारण एवढी तुफानी हवा आहे ना की रेनकोटच्या आतमध्ये हवा गेली तर जास्त हवेच्या दाबामुळे आपण तिथे खाली पडू शकतो. आणि एकदम हवा असल्या कारणामुळे एकदम कडेला जाऊ नका दरीच्या. तुम्ही पाहू शकता किती धोका आहे आणि ते पाऊस असल्या कारणामुळे वारा जोरात आहे. आणि ते 2 शिड्या आहेत, जिथे 1 नंबर शिडी म्हणजे ही शिडी आहे ना ती एकदम प्रॉपर आहे वरती येण्यासाठी, आणि जी बाजूची शिडी आहे त्या साईडला वारा एवढा जोरात आहे की आपण जाण्याची डेअरिंग पण करू शकत नाही. तर कृपा करून त्या शिडीचा वापर करा मी जी दाखवली येण्या आणि जाण्यासाठी. तर तुम्ही पाहू शकता आई कळसवाईचं मंदिर. आणि ते मला आता मुंब्रा कॉलनीमधील माझे मित्रमंडळी भेटलेले आहे, तर त्यांच्यासोबत काही व्हिडिओज पाहू शकता. ही ट्रेकिंगवाली माझी मंडळी आहे, मुंब्रा कॉलनीत राहते. तर वरचा नजारा बघू शकता तुम्ही. वारा एवढा जोरात आहे, त्यामध्येच पाऊस पण आहे. प्रथमेश खूप थकलेला आहे आणि तो या वाऱ्याला फुल घाबरलेला आहे. तुम्ही पाहू शकता या व्हिडिओमध्ये एवढा वारा तुफानी आहे. तर पावसाच्या सीझनमध्ये येत असाल तर कृपया स्वतःची काळजी घ्या. या ठिकाणी स्टार्टिंगला आम्ही या ठिकाणी 2घेच जण आलो. शिवाजी महाराजांच्या पराक्रमावरती एक छोटीशी कविता सादर केली आहे या ग्रुपने, तर तुम्ही ती पाहू शकता. शिवरायांचे नाव घेता बोटे टाकून पळाला, पळाला पळाला बोटे टाकून पळाला, शिवरायांचे नाव घेता शाहिस्त्या पळाला, शिवरायांचे नाव घेता शाहिस्त्या पळाला, शरयू नदीला पूर येता पाणी आलं गड्याला, शरयू नदीला पूर येता पाणी आलं गड्याला, संभाजीचे नाव घेता औरंग्या पळाला, संभाजीचे नाव घेता औरंग्या पळाला, पळाला पळाला टोप्या टाकून पळाला, पळाला पळाला टोप्या टाकून पळाला.
तर मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल, तुम्ही ट्रॅकर्स मंडळीने भरपूर ठिकाणी ट्रॅक केलं आहे, परंतु हे आहे ते महाराष्ट्रातील सर्वोच्च उंच शिखर म्हणजेच कळसुबाई शिखर. मी याच्यापूर्वी पण कळसुबाई शिखरच्या बाजूलाच असलेला रतनगड या किल्ल्यावरती आलो होतो, परंतु त्यावेळी मला कामावरती सुट्टी नसल्या कारणामुळे मी ते ट्रेक करू शकलो नाही. नाहीतर मी त्याच वेळी कळसुबाई शिखरावरती पण ट्रेकिंगसाठी येणार होतो. बट फायनली मी आज या शिखरावरती ट्रेकिंग करून आलो आहे, तर मला खूप बरं वाटतं. तर मी आई कळसुबाईचं दर्शन घेतोय. तर मित्रांनो फायनली आम्ही कळसुबाई शिखराच्या पायथ्यापासून ते कळसुबाई शिखराच्या टोकापर्यंत जाऊन फायनली ड्रीम कंप्लीट करून आत्ता आपण आलो आहोत ते बारी या गावाच्या पायथ्याशी. तर खूप थकलेलो आहोत आम्ही ही ट्रॅक करून. तर भरपूर अविस्मरणीय अशी ट्रॅक होती आमची. तर खूप मस्त वाटते, एन्जॉयमेंट पण होती. पण पावसाच्या कारणामुळे मला फार अशा व्हिडिओ शूट्स करता आले नाही. सो जेवढं मला जमलं आहे व्हिडिओ करायला तेवढे मी व्हिडिओ करून तुम्हाला तिकडचा नजारा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. काही जर चूक अपराध झाले असेल तर माफ करा. धन्यवाद.